नागपुरात महिला काँग्रेसच्या न्यारी न्याय आंदोलनात लाल रंगाचा ड्रेस कोड पाहायला मिळाला। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। महिलांविरोधात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांपासून महाराष्ट्रातील महिलांना वेळीच सावध करण्यासाठी लाल रंगाचा ड्रेस कोड असल्याचं यावेळी महिला आंदोलकांनी सांगितलं। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने महिला न्याय आंदोलन केलं जात आहे आणि त्यासाठी आज मोठ्या संख्येने नागपूरच्या संविधान चौकावर महिला काँग्रेसच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते गोळा झालेले आहे। अखिल भारतीय महिला काँग्रेसचे ज्या अध्यक्ष आहेत अलका लांबा आणि सोबतच महाराष्ट्र महिला काँग्रेसचे विविध पदाधिकारी या आंदोलनामध्ये उपस्थित राहणार आहे। खास बाब म्हणजे सर्व महिलांनी लाल रंगाचा ड्रेस जो आहे तो परिधान केलेला आहे आणि विशिष्ट नियोजनाच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा ड्रेस कोड या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत नागपूरमधील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कुंदा राऊत आहेत। कुंदाजी, विशेष नियोजन का आणि ड्रेस कोड आंदोलनामध्ये असा का? आज बघितलं असेल बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर अन्याय अत्याचार झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिवसेंदिवस मुलींवर अन्याय अत्याचार होत आहे आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी नागपूरमध्ये संविधान चौकमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। आणि लाल ड्रेस म्हणजे महिलांनी जर मनात ठाणलं तर ती दुर्गा बनू शकते, ती काली बनू शकते, ती सरस्वती बनू शकते आणि महिलांना न्याय देण्यासाठी ती काही करू शकते। हे एक प्रतीक आज या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेलं आहे। जे काही गुन्ह्यांच्या घटना आहेत त्यांचा धोका ओळखावा या अनुषंगाने हा जो ड्रेस कोड आहे तो या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।